अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचा परिणाम भारतावरती होताना पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा सध्या जाणवत आहे। आपण सध्या आहोत वडाळा परिसरामध्ये। वडाळा परिसरातील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भारत गॅसचा हा आपल्याला इथे हे दुकान जे आहे ते सध्या पाहायला मिळत आहे। भारत गॅसच्या या ठिकाणी सध्या जर आपण पाहायला गेलं तर गॅस सर्व्हिस सेंटर जे आपण पाहायला मिळत आहे। या ठिकाणी सध्या नागरिकांनी जी आहे ती गॅसच्या बुकिंगसाठी आपल्याला एकंदरीत गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। नागरिक जे ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत, गॅस असेल ते बुकिंग करत आहेत, रिकामा गॅस असेल ते इथे आणत आहेत। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा जो तो आपल्याला पाहायला मिळत आहे। तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर या वडाळ्याचं जे भारत गॅस नॅशनल गॅस सर्व्हिस सेंटर आहे त्या ठिकाणची जर माहिती जाणून घेतली तर ज्या ठिकाणी आपण पाहतो युद्धजन्य परिस्थितीमुळे ज्या प्रकारे सध्या परिस्थिती जी निर्माण झाली आहे, गॅसच्या तुटवड्याची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिथे जर आपण पाहायला गेलं तर सध्या ज्या भारत गॅसचे या वडाळा इथे जे नॅशनल गॅस सर्व्हिस आहे त्या ठिकाणी सुरुवातीला म्हणजे या परिस्थितीपूर्वी दोन ट्रकचे सिलेंडरचे जे ट्रक आहेत ते येत होते। मात्र आता एकच सिलेंडरचा ट्रक जो आहे तो येत आहे। याशिवाय आपण जर पाहायला गेलं तर आगाऊ बुकिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। नागरिकांच्या घरी सिलेंडर असताना सुद्धा नागरिक जे आहे ते आगाऊ बुकिंग करत असल्याचं पाहायला मिळत आहे। अशी माहिती सुद्धा या पुरवठादारांना जी आहे ती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दरम्यान आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत सध्या ही परिस्थिती आपण पाहतोय, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा जे आहे ते पाहायला मिळत आहे। नागरिक मोठ्या प्रमाणात जे आहेत ते या भारत गॅसच्या सर्व्हिस सेंटर जे आहेत त्या ठिकाणी येत आहेत आणि चौकशी जी आहे ते करत आहेत। नेमकं गॅस बुकिंग झालेलं आहे आणि तो कधीपर्यंत येणार या सगळ्याची बुकिंग असेल ते या ठिकाणी करत आहेत। नागरिक सुद्धा आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण जो तो प्रयत्न करणार आहोत। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर एकंदरीत सुरुवातीला पाहायला गेलं तर या सर्व्हिस सेंटर येथे दिवसाला 400 गॅस सिलेंडरची बुकिंग जी आहे ती होत होती। मात्र सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीमुळं जवळपास दिवसाला 600हून अधिक सिलेंडर जे ते बुकिंग होत आहेत। त्यामुळं पुरवठादारांवरती मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित झालेला आहे, कारण मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे। मात्र गॅस सिलेंडर हे कमी येत असल्यामुळे सप्लाय साधारणतः पाहायला गेलं तर गॅस सिलेंडरचा हा सप्लाय मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। मात्र गॅस सिलेंडर जे ते कमी येत असल्यामुळं चिंता जी आहे ती चिंता जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। नागरिक सुद्धा सातत्याने इथं येऊन आपल्याकडे नेमका गॅस कधी येणार याची चौकशी जी आहे ती या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। सुरुवातीला जर आपण पाहायला गेलं तर एकंदरीत दिवसाला 400ची बुकिंग असेल, मागणी असेल गॅसची, ती आता 600 वरती गेलेली आहे। इकडे जर आपण पाहायला गेलं तर सध्या चौकशी जी आहेत त्या ठिकाणी करत आहेत आणि साधारणतः विचारणा सुद्धा करत आहे। नेमकं गॅसचा हा पुरवठा कधी असेल या सगळ्या संदर्भातली विचारणा जी आहे ते करत आहेत। मात्र सध्या पाहायला गेलं तर या सगळ्यामध्ये आपण पाहतोय की नागरिक जे आहेत ते बुकिंग जी आहे ती या ठिकाणी करण्यासाठी येत आहेत। साधारणतः संपूर्ण परिसर जर आपण पाहिला त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती ही आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण पाहतोय की सद्यस्थितीत जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी आपल्याला अशाच प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते। नाव काय तुमचं? काय सध्या परिस्थिती आहे? खूप बिकट परिस्थिती आहे। हां, मी इथे ट्रान्सफर करायला आलो, माझे 2 गॅस बाटले कोपर करेनवरनं इकडे ट्रान्सफर करायला आलो। आता इकडे ट्रान्सफर केलेत मी, त्याचा गॅसचे बहुत गॅस मिळतोय का तुम्हाला? आता सध्या मी ब्लॅकने घेत होतो। आता मी इकडे माझं कोपर करायला होतो, मी इकडे भारत गॅसला परत रिटर्न करायला आलो। ते आता परत रिटर्न झाले, त्यांची प्रोसेस चालू आहे। ते आता केल्यानंतर नक्कीच तर आपण पाहतो की सध्या परिस्थिती ही जर आपण पाहायला गेलं त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात सध्या नागरिक हे राज्याच्या विविध भागांमध्ये जाऊन अशाच प्रकारची गर्दी करत आहेत। ही आपण सध्या दृश्य जी आपण पाहतोय ही वडाळ्यातील नॅशनल गॅस सर्व्हिस जे पुरवठादार आहेत त्यांची आपण ही सध्या ही दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहिली। नागरिकसुद्धा प्रतिक्रिया जी ते आपण पाहायला गेलं तर साधारणतः पाहायला गेलं तर त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आपण जो तो करत आहोत। मात्र सध्या नागरिक जे ते आपल्या गॅसची बुकिंग कशी होईल याकडे सध्या त्यांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। मात्र सध्या आपण पाहायला गेलं तर केवळ घरगुती गॅस असेल किंवा व्यावसायिक गॅस असेल या युद्धजन्य परिस्थितीचा त्यावरती मोठ्या प्रमाणात परिणाम हा होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळं सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे। मात्र असं असलं तरी मुंबईमधील जे गॅस पुरवठादार आहेत त्यांनी मात्र नागरिकांना आवाहन केलेलं आहे की सध्या मागणी वाढलेली आहे, मात्र ट्रक जे सध्या 2 असतील किंवा 3 असतील जे येत होते त्याच्यामध्ये सुद्धा कमी झाले। मात्र
पुरवठा हा योग्य पद्धतीनं सुरू आहे. थोडा उशिरानं गॅस जो तो घरी जात आहे, मात्र पुरवठा हा नियमित सुरू असल्याचं सुद्धा त्यांनी आवाहन जे आहे ते नागरिकांना केलेलं आहे. त्यामुळं सध्या मुंबईतली परिस्थिती जर आपण पाहिली तर सध्या बिकट परिस्थिती जी राज्याच्या अनेक ठिकाणी पाहायला मिळते तशी परिस्थिती मुंबईमध्ये सध्या पाहायला मिळत नाही आहे. मात्र सध्या नागरिकांकडून भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे बुकिंग जी आहे ती या ठिकाणी केली जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. साधारणतः आपण पाहतोय तो आपने यहाँ पे गैस बुक करवा लिया है अपना अभी, तो अभी क्या सिचुएशन बुक नहीं हो रहा है? नहीं, वो मैं नया कनेक्शन ले रही हूँ अपने हाँ, घर से। अच्छा, तो ये जो अभी यहाँ पे जो परिस्थिति या जो निर्माण हो रही है गैस का, उसका आपके ऊपर कोई असर आ रहा है? बहुत असर आ रहा है, बाटला मिल नहीं रहा है। हाँ हाँ, बाटला मिल नहीं रहा है। क्या बोले बुकिंग अभी? भी नहीं हो रहा है अभी, तो नए कनेक्शन के लिए अभी चालू नहीं है नया कनेक्शन, मतलब नए कनेक्शन चालू है तो रुकवा दिया है पूरा, चालू ही नहीं है अभी। तो क्या कब आना बोला उन्होंने? अब वो मैडम ने नहीं बताया। अच्छा, तर आपण पाहतो या ठिकाणी सध्या इथे गॅस पुरवठादाराकडे साधारणतः पाहायला गेलं तर जे सर्व्हिस आपण पाहतो या ठिकाणचं हे दुकान, या ठिकाणी सध्या नवीन कनेक्शन हवं असेल तर नागरिक सुद्धा येत आहेत. मात्र त्यांना सध्या नवीन कनेक्शन जे आहे ते थांबवण्यात आल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. नवीन कनेक्शन नेमकं कधी सुरू होईल याची सुद्धा माहिती त्यांना अद्याप देण्यात आलेली नाही आहे. मात्र सध्या आपण पाहतो युद्धजन्य परिस्थितीचा हा मोठा परिणाम सध्या पाहायला मिळत आहे. एकीकडे आव्हान सुद्धा करत आहेत, नागरिक येऊन बुकिंग सुद्धा करत आहेत. मात्र सध्या एकीकडे बुकिंग होत आहे, मात्र जे नवीन कनेक्शन असेल ते मात्र मिळत नाहीये. त्यामुळं नागरिक सुद्धा आपण पाहतोय त्रस्त होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान आपण पाहायला गेलं तर संपूर्ण परिस्थितीवरती आपलं लक्ष असतं. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.